आज आपण पुढचा प्रश्न बघूया. आयडेंटिफाय रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. हे तुमच्या पुस्तकामध्ये 1.2 मध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहेत सलग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी बघितली होती. तर इथं रेशो दिले आहेत 1 2 3 4 किमती जर दिल्या असतील, 3 किमती दिल्या असतील तर त्या प्रॉपर्टीवरून चौथी किंमत काढायची असते. हे परत बीपीटी सारखंच आहे. पॅरल लाईन दिली असेल तर बीपीटी वापरायचा, पॅरल लाईन सिद्ध करायचं असेल तर त्याचा कन्व्हर्स वापरायचा. तसं इथं आपल्याला रेशो काय दिलेत बघा, 4 आपण 2 रेशो काढला पाहिजेत. एक पी स्टार्ट फ्रॉम पी, पी क्यू अपॉन पी आर. याची व्हॅल्यू आहे पी क्यू अपॉन पी आरची व्हॅल्यू आली 7/3 आणि इकडनं स्टार्ट केलोय मी पी क्यू. आता काय करा, इकडनं स्टार्ट करा. क्यू एम, इथे एम आहे, क्यू एम अपॉन एम आर. याची व्हॅल्यू तुम्हाला दिल्या 3.5 आणि इथे दिला 1.5. आता हे दोन एकसारखे असायला पाहिजेत. हे रेशो जर एकसारखे झाले तर हा बायसेक्टर असणार, अँगल बायसेक्टर. तर तुम्ही काय करा, ह्याला जर 2 न डिव्हाइड केलं, मी 2 न भागलं तर 7/2 आलं 3.5, 3.5, 3चे निम्म आलं 1.5. ह्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1, ह्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. फ्रॉम 1 and 2 काय होईल, हे दोन्ही रेशो समान आहेत. म्हणजेच पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. म्हणजेच बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, रे पी एम हा रे पी एम इज अँगल बायसेक्टर. तसे इथं काय होणार बघा, सेकंड प्रॉब्लेम मध्ये स्टार्ट फ्रॉम हिअर, रे सेगमेंट ऑफ पी आर अपॉन पी क्यू. मी ह्या साईडनं आलोय, पी क्यू अपॉन पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू 7/10. तसं ह्या साईडने इकडं या, इथं मध्ये आपण एम घेऊया, आर एम अपॉन एम क्यू. आर एमची व्हॅल्यू आहे 6, हे आहे 8. हे मॅच होत नाही बघा. इथं 6ला तुम्ही कशाने भागा, कशाने गुणा, हे 6चं 7 होणार नाही आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही जर 1 म्हणला आणि ह्याला जर 2 म्हणला तर फ्रॉम 1 and 2 पी आर अपॉन पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम अपॉन एम क्यू अँड हेन्स रे पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर. हा अँगल बायसेक्टर होऊ शकत नाही. हा कोण दुभाजक होऊ शकत नाही. आता यातला प्रश्न बोर्डाला शक्यतो विचारलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. विचारलाय बोर्डाला कुठला, ह्याचा बायसेक्टर ऑफ अँगल बायसेक्टरचे क्वेश्चन विचारलेले आहेत. नाही तर मी तुम्हाला बोर्डाला कुठं विचारलंय 2020 पासून लिहून दिलं असतं. मग ह्या तिसऱ्या न्यूमरिकल मध्ये काय सांगितलंय बघा, इकडनं सुरुवात करा तुम्ही. पी क्यू अपॉन पी आर 9/10 होईल. आता वर आलोय म्हणलं इकडे घ्या, क्यू एम अपॉन एम आर हे 3.6/4. काय करू शकतोय का बघा, इथं त्याला जर 10 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 10 न गुणलं तर 36/40 होईल. 10 न मल्टिप्लाय केलं तर बरोबर आहे. आणि परत 4 न भागाल तर 4 9 36, 4 10 40. म्हणजे इथं तुमचा परत 1 आला, हे तुमचा 2 आला. फ्रॉम 1 and 2 पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. त्यामुळं बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, म्हणजे जास्त मार्क आला तर ते सगळं लिहायचं सविस्तर कारणासहित. रे पी एम इज अँगल बायसेक्टर. कुठल्या कोणाचा अँगल बायसेक्टर, हा ते दिला कोण, पी अँगल पी अँगल पी अँगल पी. हा अँगल क्यूपीआर लिहू शकताय तुम्ही, चालतंय. बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर लिहू शकताय सगळीकडे, इथं इथं आणि इथं. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर असं लिहू शकताय. इथं होत नाही, ह्या गणितामध्ये येतो, इथं पण येतोय, खरं ह्या ठिकाणी येत नाही आहे. हे न्यूमरिकल्स अशा प्रकारचे शक्यतो बोर्डाला विचारलेले नाही आहेत, आणि आले तर ते 2 मार्काला येतील.